धनगर समाजाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भव्य धनगर प्रीमियर लीग फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत सामन्याचे उद्घाटन डॉक्टर सचिन गावडे आणि डॉक्टर अप्पा कटरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून संपन्न झाले। धनगर समाजातील युवक एकत्र यावेत आणि त्यांचे आरोग्य सुधारावे तसेच रोजच्या धावपळीतून शांतता मिळावी या निमित्ताने धनगर समाजाच्या वतीने धनगर प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 160 खेळाडूंसह 10 संघांनी सहभाग घेतला होता। या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन धनगर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। माजी नगरसेवक विष्णू माने, मनगुज सरगर, सविता मदने, पांडुरंग रुपनर, अंकुश कोळेकर, चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर बसंत बुर्ले, अनिल म्हारोगडे, राजाराम चोपडे, श्याम एडगे, जालिंदर काळे, उत्तम पांढरे यांच्यासह धनगर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर बुर्ले। आज छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली येथे धनगर प्रीमियर लीग ह्या सोहळ्याचा उद्घाटन झालेलं आहे। ह्या सोहळ्यामध्ये बरेच सांगली जिल्ह्याचे मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये काही डॉक्टर्स, काही इंजिनियर्स, काही नेते, काही व्यावसायिक लोक होते। तरी हा उद्घाटन समारंभ खूप थाटामाटात पार पडलेला आहे व इथं धनगर समाज व इतर समाजाचे पण बरेच लोक हा स्पर्धा बघण्यासाठी उत्साहानं इथं आलेले आहेत। तरी अजून हा स्पर्धा 12, 13 आणि 14 हे 3 दिवस होणार आहे। तर मला सर्व जनतेला हेच आव्हान आहे की सर्वांनी रोज येऊन प्लेयरांचा उत्साह वाढवा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विक्रम कोळेकर, सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीनं आणि एक कोर कमिटीच्या वतीनं धनगर प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं। त्याचं उद्घाटन दिमाखात आज समाजातील मान्यवरांच्या हस्ते सकाळी करण्यात आलं। यावेळी नगरसेवक, माजी नगरसेवक, उद्योजक, शासकीय नोकर्स व निमशासकीय नोकर असे सर्वच व्यावसायिकच्या मान्यवरांच्या हस्ते झालं। ही स्पर्धा या ठिकाणी 3 दिवस चालते। या 10 संघाच्या वतीनं 10 संघ या म्हणजे स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। संघामध्ये जे खेळाडू आहेत ते धनगर समाजातील आहेत आणि सांगली जिल्हा तसेच काही इतर जिल्ह्यातून सुद्धा इथे खेळाडू आलेले आहेत। तर या सर्व खेळाडूंचं मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो। थांबतो। जय हिंद।